श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण देवपूजा करताना किंवा नामस्मरण करताना जर मनामध्ये असे फालतू विचार येत बसले तर चालेल का? याला तत्परता नाही म्हणता येत. आणि म्हणून एखादी गोष्ट टाळता नाही आली तर इलाज नाही, पण इतर वेळेला मात्र असे फालतू विचार करणं योग्य होईल का, हे ज्याने त्याने विचार करून ठरवावे. जे जे संत झाले ते सगळेच भगवंताशी तत्पर होते. म्हणजे भगवंताखेरीज अन्य काहीही त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचं नव्हतं, श्रेष्ठ नव्हतं. आणि म्हणून हे सगळे संत सत्पुरुष सद्गुरुपदाला पोहोचलेले हे भगवंताशी अनन्य असायचे, त्याच्यामध्ये तल्लीन असायचे, त्याच्यामध्ये तत्पर असायचे, त्याच्यामध्ये एकरूप असायचे. आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टी साध्य करू शकले. यानंतर तिसरा महत्त्वाचा गुण जो भगवंत सांगतात तो म्हणजे श्रद्धेचा. मनुष्य हा श्रद्धावान असतोच, श्रद्धेशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. परंतु श्रद्धा, ज्याला आपण विश्वास हाही एक पर्यायी शब्द वापरतो, परंतु विश्वास म्हटलं की त्याच्यामध्ये आयदर ऑर असतो किंवा थोडाफार संशयाचा भाग असतो. एखाद्या माणसावर विश्वास असतो आणि विश्वास नसतो सुद्धा. म्हणून विश्वास आणि अविश्वास या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला अस्तित्वात असू शकतात. परंतु श्रद्धा म्हटलं की जो विश्वास अत्यंत दृढ असतो, अत्यंत बळकट असतो आणि ज्याला दुसरं अंगच नसतं अविश्वासाचं, अशा अत्यंत बळकट आणि श्रेष्ठ विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. जो अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक आहे, तो सगळं काही करू शकतो हा विश्वास आपल्या मनात असतो. परंतु तो करू शकतोच ही श्रद्धा मात्र नसते. त्याचं कारण असं की ती जर असती तर आपण दवाखान्यात गेलोच नसतो. म्हणजे माणसाचा भगवंतावर विश्वास असतो, म्हणजे त्याच वेळेला अविश्वासाचा भाग देखील असतो. जिथे विश्वास आहे असं आपण म्हणतो, त्या विश्वासाबरोबर थोड्या प्रमाणात तरी अविश्वास असतोच असतो. भगवंतावर विश्वास आहे असं आपण म्हणतो, परंतु तो आपला आजार बरा करेल, तो आपला रोग बरा करेल हा विश्वास मात्र आपल्याला नसतो. म्हणूनच आपण डॉक्टरकडे जातो आणि औषध गोळ्या घेतो. जर आपला भगवंतावर 100% विश्वास असता, म्हणजेच निष्ठा असती किंवा श्रद्धा असती, तर आपण दवाखान्यात गेलोच नसतो. म्हणजे इथे विश्वास आणि अविश्वास या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला असतात. श्रद्धेमध्ये मात्र तसं नाही. ज्या माणसाची भगवंतावर श्रद्धा असते तो 100% भगवंतावर विश्वास ठेवून असतो. जिथे संशय असतो तिथे श्रद्धा नसते, आणि जिथे श्रद्धा असते तिथे संशय नसतो. आपलं कसं आहे, आपला भगवंतावरही
आणि सद्गुरूंवरही विश्वास आहे असं आपण म्हणतो, म्हणजे याच वेळेला आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी अविश्वास असतो आणि तो घालवायचा आहे. मनातला संभ्रम घालवायचा आहे, मनातले संशय घालवायचे आणि ठाम पक्का निश्चय करायचा आहे की माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहेतच, माझे सद्गुरू हे करू शकतातच, माझा भगवंत हे सगळं करू शकतोच आणि भगवंत सदैव माझ्या पाठीशी आहेच. असा जर आपला 100% विश्वास असेल तर ती खरी श्रद्धा होय. म्हणून विश्वासाचं परिवर्तन श्रद्धेमध्ये करायचं हे महत्त्वाचं आहे. आणि इथे भगवान श्री गोपालकृष्ण म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे जो श्रद्धावान आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. आता आणखीन एक गंमत बघा. बुद्धिमान आणि बुद्धिवान असे 2 शब्द आपण व्यवहारामध्ये वापरतो. बुद्धिमान कुणाला म्हणायचं? जो जन्मापासूनच तसा असतो, म्हणजे जो जन्मताच हुशार असतो त्याला बुद्धिमान म्हणतात. आणि जो प्रयत्न करून बुद्धी मिळवतो त्याला बुद्धिवान म्हणतात. तसं श्रद्धावान जो असतो तो श्रद्धा अभ्यासाने मिळवतो. आणि म्हणून श्रद्धा ही मिळवावी लागते किंवा विश्वासाचं श्रद्धेमध्ये रूपांतर करावं लागतं. ती मिळवावी लागते. आणि ती कशी मिळते? तर सत्पुरुषांच्या सहवासामुळे, विवेकाने किंवा अभ्यासामुळे आपल्याला श्रद्धा मिळवता येते. आणि म्हणून अशा माणसांना श्रद्धावान असं म्हणतात. माणूस श्रद्धावान असणं हा परमार्थाचा प्राण आहे. का? कारण त्याला संशयाची बाजूच नसते, संभ्रमाची बाजूच नसते. त्याच्या मनामध्ये प्रश्न, शंका या गोष्टी निर्माण होतच नाहीत. आणि ज्याची श्रद्धा बळकट आहे, ज्याची श्रद्धा दृढ आहे, त्याला निष्ठावान असा शब्द वापरतात. आता या 3 गोष्टी समजण्यासाठी महाराजांनी फार सुंदर उदाहरण घेतलं. पावसाळ्यामध्ये काश्मीर वगैरे अशा ठिकाणी आकाशातून भुरू 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 असं बर्फ पडत असतं. आणि हे पडणारं बर्फ म्हणजे त्याला विश्वास असं म्हटलेलं आहे. ते जेव्हा जमिनीवर पडून साठतं तेव्हा त्याचा बर्फ तयार होतो. त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा हा बर्फ बऱ्याच दिवस किंवा बरीच महिने एका जागी घट्ट साठून राहतो तेव्हा तो अगदी दगडासारखा घट्ट होतो. याला निष्ठा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आकाशातून पडणारा भुरूभुरू पडणारा बर्फ म्हणजे विश्वास. तो बर्फ जेव्हा जमिनीवर पडून एकत्र गोळा होतो आणि त्याचा बर्फाचा तुकडा बनतो, लादी बनते, ती म्हणजे श्रद्धा. आणि ती लादी बरेच दिवस एकावर एक थर जमल्यामुळे जी भक्कम होते आणि दगडासारखी घट्ट होते त्याला म्हणायचं निष्ठा. आणि म्हणून इथे 3 शब्द फार महत्त्वाचे आहेत. भगवंतावर विश्वास असला पाहिजे, त्या विश्वासाचं अविश्वासापासून संपूर्णपणे अलिप्त झालं पाहिजे. आणि 100% विश्वास झाला म्हणजे त्याला श्रद्धा असं म्हणतात. आणि ही श्रद्धा जितकी दृढ आणि जितकी बळकट होईल तितकी त्याला निष्ठा असं म्हणतात. महाराज फार सुंदर सांगतात, देव आहे या गोष्टीवर आपला विश्वास असतो
कारण देव नाही असे म्हणणारेही काही लोक असतात, म्हणजे अविश्वासाचा भाग आहेच त्याच्यात. निष्ठा म्हणजे काय तर श्रद्धा जेव्हा अधिक बळकट होते तेव्हा ती निष्ठा होते. काही वेळेला श्रद्धासुद्धा बिघडू शकते. समजा एखादा श्रद्धावान माणूस आहे, नामस्मरणावर श्रद्धा आहे, भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे, परंतु समजा एखादा अतिशहाणा कीर्तनकार प्रवचनकार आला आणि त्याने नुसतं जरी एखादं वाक्य म्हटलं की नामस्मरण करून काय होणार, किंवा पूजा किंवा कर्मकांड करून काय होणार, तर लगेच आपल्या मनातली श्रद्धा हलू लागते. म्हणजे काय होतं की श्रद्धासुद्धा काही वेळेला डगमगू शकते. परंतु कुणीही काहीही जरी सांगितलं तरी माझी श्रद्धा कधीच हलू शकत नाही, कधीच बदलू शकत नाही, कधीच डळमळीत होत नाही. अशी जी घट्ट किंवा पक्की किंवा बळकट श्रद्धा असते त्यालाच निष्ठा असं म्हणतात. निष्ठा म्हणजे कितीही धक्का लागला तरी न हलणं, अशी जी असते श्रद्धा त्याला निष्ठा असं म्हणतात. आता मी जिवंत आहे याच्यावर कुणाचं ऑब्जेक्शन असू शकेल, किंवा याला दुसरा पर्यायी काहीच आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून मी जिवंत आहे ही निष्ठा आहे. का? कारण आपल्या अस्तित्वावर कोणीही कधीही कसाही संशय घेऊच शकत नाही. आणि म्हणून मी जिवंत आहे ही निष्ठा आहे. आता आपण ओवी क्रमांक 187 बघूया. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ज्याची सगळी इंद्रिय आहेत पण बंद पडलेली आहेत त्यांना मान नाही. इंद्रियांना सुख मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. अनेक साधू पुरुष किंवा सत्पुरुष जे असतात त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी असतातच, पण आपण काय खातो आहोत याची त्यांना आठवणच नसते. शरीर झाकण्यापुरते कपडे पाहिजेत हे खरं आहे, पण आपण काय घालतो आहोत, कसे दिसतो आहोत याच्याशी त्यांचं भानच नसतं. तुकाराम महाराज फारच थोर होते. ते म्हणायचे, हे देवा, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच. हे फारच मोठ्या आणि वेगळ्या लोकांचं काम आहे. या जगामध्ये आपण इतक्या गोष्टी पाहतो, परंतु पाहून न पाहिल्यासारख्या करतो. इंद्रियांना मान नाही याचा अर्थ इंद्रियांना विशेष लक्ष द्यायचं नाही. हा जीवन जगण्याचा एक भाग आहे. परमार्थामध्ये असं आहे की आपण सगळं पाहावं आणि प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय आहे याचं मूल्य ठरवावं. महाराज एक फार दृष्टांत छान द्यायचे. ते म्हणायचे की आपण शरीर झाकण्यासाठी कपडे घालतो. समजा एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्याकडे पुष्कळ चांगले चांगले कपडे आहेत. एक कपडा काढला तो भारी आहे, दुसरा त्याच्याहून भारी आहे, तिसरा त्याच्याहून भारी आहे, पण सगळेच कपडे माझे आहेत आणि सगळेच कपडे माझ्या कपाटात आहेत याची त्याला किंमतही नसते. अशा प्रकारे इंद्रिय आहेत, इंद्रियांचे विषय आहेत, इंद्रियांचं कार्यही चालू आहे, परंतु असा माणूस इंद्रियांकडे आणि त्यांच्या विषयांकडे आणि इंद्रियांच्या कार्याकडे जेव्हा दुर्लक्ष करतो त्यावेळेला इंद्रियांना मान देत नाही असं म्हणतो. म्हणजे इंद्रियांच्या विषय सुखामध्ये तो माणूस अडकलेला नाही हे निश्चित समजावं. आत्मसुखाची या गोडिया
जो का विटे सकळ विषया, म्हणजे ज्याला या आत्मसुखाच्या गोडी पुढे बाकी सगळ्या विषयांचा वीट येतो, कंटाळा येतो, मग त्याला त्या गोष्टींची किंमतच राहत नाही. तत्वज्ञानाच्या दृष्टीने किंवा परमार्थाच्या दृष्टीने आत्मसुखाचं हे जे व्हॅल्युएशन आहे, हे जे मूल्य आहे ते अमूल्य आहे. आणि एकदा का आत्मसुख किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं की जगातलं सगळ्यात बहुमोल असणारं, अत्यंत व्हॅल्युएबल असणारं, अत्यंत मूल्यवान असणारं जर आपल्याला मिळालं तर बाकी सगळ्याच गोष्टी त्याच्यापुढे तुच्छ ठरतात. जसं एखाद्या म्हाताऱ्या माणसाने अंगावर कपडा घातला काय किंवा नाही घातला काय त्याचं इतरांना काही वाटत नाही, परंतु त्याला मात्र त्या कपड्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंमतच नसते, असलं काय नसलं काय. आणि म्हणून ज्याला भगवंताच्या प्रेमाचं सुख मिळालं त्याला बाहेरच्या या इतर सुखांची किंमत राहत नाही, त्याचं मूल्य राहत नाही आणि या सगळ्याच गोष्टी त्याला नकोशा वाटतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.